आता बातमी आहे गोंदियातल्या पावसाची। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सावरटोला परिसरात मुसळधार असा पाऊस झालाय आणि त्याचा तडाखा सुद्धा बसलाय। नवेगाव बांध या परिसरामध्ये सावरटोला ते पिंपळगाव नाल्याला पूर आलाय आणि पूलच पाण्याखाली गेलाय। मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। पुराचं पाणी थेट शेतात शिरलंय आणि नुकतीच रोवणी केलेली 50 हेक्टर धान शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। या आसमानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झालाय, तर प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि मदत द्यावी अशी मागणी आता करण्यात येते आहे। पिंपळगाव, चापटी, सुरगाव या शिवारातील जवळपास 50 हेक्टर शेती ही पुराखाली दडून आहे आणि या अतिपावसामुळे जो शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, या नुकसानीकरिता शासनाने तात्काळ सर्वे करून त्यांचे पंचनामे करून या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून द्यावा अशी आमची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे। आता वळूयात सांगलीकडे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या पावसाचा जोर काहीसा कमी झालाय, मात्र चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे धरण 85% भरलंय। धरणातनं 7000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येतोय। त्यामुळे 34.40 TMC साठवण क्षमता असणारं धरण ज्यात आता 29.32 TMC इतका पाणी साठा तयार झालाय। तर धरण जवळपास भरत आलेले, त्यामुळे पडणारा पाऊस लक्षात घेऊन धरणातनं पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आलाय। हळूहळू विसर्ग वाढवण्यात येतोय, परिणामी वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। तर वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासनानं सतर्कता बाळगावी असं आवाहन गावाकाठच्या लोकांना केलंय।